नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. देशात आजकाल एक नवीन फॅशन सुरू झाली आहे. पूर्वी लोक मोठं व्हायचं असेल तर अभ्यास करायचे, कष्ट करायचे, व्यवसाय उभा करायचे, नोकरी मिळवायचे, समाजात नाव कमवायचे. पण आता काय? मोबाईल हातात घ्या, दिवसभर रील्स बघा, ट्विटरवर 2 शिव्या द्या, मोदींवर 4 पोस्ट टाका आणि स्वतःला क्रांतिकारी घोषित करा. आणि या नवीन ऑनलाईन क्रांतीच्या बाजारात जन्म झाला आहे कॉकरोच जनता पार्टीचा. हो, नाव ऐकूनच लोक हसू लागले. पण गंमत म्हणजे हे नाव त्यांनी स्वतः घेतलंय. कोणीतरी जबरदस्तीने लावलेलं नाहीये. स्वतःला अभिमानाने झुरळ म्हणून घेणारी ही कदाचित जगातील पहिली टोळी असेल. आता झुरळ होण्यात सुद्धा लोकांना कूल वाटायला लागलंय. सगळं सुरू झालं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत याच्या वक्तव्यापासून. एका सुनावणी दरम्यान त्यांनी काही बेरोजगार तरुणांबद्दल बोलताना झुरळ हा शब्द वापरला. त्यांनी म्हटलं की काही बेरोजगार तरुण पुढे सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ले करू लागतात. आता हे वक्तव्य ऐकल्यावर सोशल मीडियावर संताप उसळला. बेरोजगारीचा प्रश्न खरा आहे, पेपरफुटी झाली आहे, तरुण वैतागले आहेत, स्पर्धा परीक्षांमध्ये गोंधळ आहे, हे सगळं खरं आहे. यावर राग येणंही स्वाभाविक आहे. पण इथून पुढे काय झालं ते भन्नाटच होतं. अचानक सोशल मीडियावर एक टोळी अवतरली आणि म्हणाली, मी कॉकरोच जनता पार्टी. आणि त्यांचा जाहीरनामा आहे का? बेरोजगार, आळशी आणि सतत ऑनलाईन राहणारे लोक आमच्यात सामील होऊ शकतात. अरे देवा, म्हणजे आता मेहनतीपेक्षा आळशीपणाचे ब्रँडिंग सुरू झालंय. देशात लाखो मुलं रात्रंदिवस अभ्यास करतायत. कोणी आईच्या दागिन्यांवर कर्ज काढून क्लास लावतोय, कोणी गावाहून शहरात येऊन छोट्या खोलीत राहतोय, कोणी 4 वेळा अपयश आलं तरी पुन्हा परीक्षा देतोय. आणि लोक काय सांगतायत? स्वतःला आळशी घोषित करा, 11 तास ऑनलाईन राहा आणि क्रांती करा. अरे देश बदलायचा आहे की मोबाईलची बॅटरी संपवायची आहे? जो माणूस स्वतः 11 तास मोबाईलवर रील बघतो तो देश काय बदलणार? हा विनोद आहे की आंदोलन? आणि गंमत बघा, ही पार्टी सुरू करणारा अभिजित दिपके कुठे राहतो? तर भारतात नाही, परदेशात. बॉस्टन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी म्हणे, वारे क्रांती. स्वतः अमेरिकेत AC रूममध्ये बसायचं आणि भारतातील तरुणांना सांगायचं, उठा, सिस्टीम लढा. हे नवीन नाहीये. परदेशात बसून भारतावर भुंकणाऱ्यांची लाईन आधीपासूनच आहे. कोणी अमेरिकेतून, कोणी जर्मनीतून, कोणी दुबईतून. आणि मग भारतातील काही रिकामटेकडे लोक त्याची लाल करायला तयारच असतात. आणि मित्रांनो, आता या ऑनलाईन क्रांतीच्या इंटरनॅशनल झुरळ ब्रिगेडकडे जरा बघा. एक होता कॉकरोच आणि त्याने आणखी कॉकरोच तयार केले. कॉकरोच नंबर 1 ध्रुव राठी, राहतो कुठे? जर्मनीमध्ये. कॉकरोच नंबर 2 अभिजित दिपके, राहतो कुठे? अमेरिकेत. कॉकरोच नंबर 3 अपरीश शर्मा, राहतो कुठे? ऑस्ट्रेलियामध्ये. वारे क्रांती, स्वतःचं करिअर परदेशात सेटल, डॉलरमध्ये कमाई, युरोमध्ये लाईफ, AC रूममध्ये बसून आरामात व्हिडिओ बनवायचे आणि भारतातल्या तरुणांना सांगायचं, रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, सिस्टीम विरोधात लढा. उंटावरून शेळ हाकणे म्हणतात ना, अगदी तसाच प्रकार. ध्रुव राठी जर्मनीत बसून भारताला लोकशाही शिकवतो. अभिजित दिपके अमेरिकेतून इथल्या तरुणांना पेटवतो आणि अपरीश शर्मा ऑस्ट्रेलियात सुरक्षित बसून भारतातल्या मुलांना क्रांतीचे धडे देतो. कमाल आहे ना? स्वतःच्या करिअरची, सुरक्षिततेची, PRची आणि डॉलर युरोची व्यवस्था परदेशात करून ठेवायची आणि भारतातल्या मध्यमवर्गीय मुलांना पोलिसांच्या लाटा खाव्यात, केस अंगावर घ्याव्यात, आई वडिलांची स्वप्न धोक्यात घालावीत, करिअर उद्ध्वस्त करावं अशी अपेक्षा ठेवायची. घरात नाही दाणा आणि देश बदलाच्या गप्पा मारतायत. हे कॉकरोच लोक ना तुमच्या जामिनासाठी येणार, ना तुमच्या आई वडिलांना समजावणार, ना तुमच्या नोकरीची भरपाई करणार, ना तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेणार. पोलीस केस तुमच्यावर होणार, करिअर तुमचं बुडणार, घरचे तुमच्यासाठी रडणार आणि हे दुसऱ्या दिवशी परदेशात नवीन रील टाकणार, इंडिया इज इन डेंजर. खरी देशभक्ती म्हणजे देशात राहून योगदान देणं, देशासाठी काम करणं, तरुणांना दिशा देणं, त्यांना अभ्यास, मेहनत आणि प्रगतीकडे नेणं. फक्त परदेशातून भारताला ज्ञान वाटणं नाही, भारताला रील्सवाल्या क्रांतिकारकाची नाही तर जमिनीवर घाम गाळणाऱ्या युवकांची गरज आहे. सायकलवाले आहेत, हातवाले आहेत, झाडूवाले आहेत, हत्तीवाले आहेत. मोदी विरोधात काही मिळालं की लगेच उडी मारतात. आणि मग यात कोण कोण सामील झाले? TMCची महुया मोहित्रा, कीर्ती आझाद, आम आदमी पार्टीची डिजिटल टोळी, काँग्रेसचे मोदी विरोधी योद्धे. कारण यांच्याकडे आता दुसरा उद्योग उरलेला नाहीये. देशासाठी विजन नाहीये, विकासाचा रोडमॅप नाहीये, फक्त एक अजेंडा आहे, मोदी विरोध. सकाळी उठल्यावर मोदींना शिव्या द्यायच्या, दुपारी मोदींना शिव्या द्यायच्या, रात्री मोदींना शिव्या द्यायच्या आणि मग स्वतःला देशाचं तारणार समजायचं.
अरे बाबा, फक्त मोदींना शिव्या दिल्यानं सरकार बदलत नाही. ट्विटरवर ट्रेंड चालवला की निवडणुका जिंकता येत नाहीत. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असले म्हणजे जनता तुमच्यासोबत आहे असं नसतं. आजकाल लुक्कासुद्धा पैसे देऊन फॉलोअर्स वाढवतो. हे लोक सेलिब्रेशन करतायत. अमुक वेळेत इतके फॉलोअर्स. कोणाला सांगता हे? पुण्याचे वसंत मोरे लाखो फॉलोअर्स, मतं किती? अभिजित बिचुकले लाखो व्ह्यूज, लाखो मीम्स, मतं किती? 200-300. राज ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी होते, पण निवडणुकीत निकाल काय लागतो? म्हणूनच ऑनलाईन गर्दी आणि मतदान पेटी यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मोबाईलवर अंगठा फिरवणं वेगळं आणि मतदान करताना डोकं वापरणं वेगळं. आणि नवीन काही नाही, स्वतःच हवा तयार करायची, स्वतःला सुपरहिट घोषित करायचं आणि मग वास्तवात सबशेल आपटायचं. आता धुरंधर सिनेमाचं उदाहरण घ्या ना. धुरंधर पब्लिश झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याला काउंटर करायला मेरी लॅरी नावाचा सिनेमा काढला गेला. मोठमोठ्या गप्पा, मोठमोठी हवा, सोशल मीडियावर भारी मार्केटिंग, पण वास्तव काय निघालं? पहिल्या शोला फक्त 22 तिकीटं विकली गेली. 22 म्हणजे थिएटरपेक्षा लग्नाच्या हॉलमध्ये जास्त लोक असतात. आणि मग सिनेमा फ्लॉप, दुकान बंद. हीच अवस्था या ऑनलाईन क्रांतिकारकाची होणार आहे. सोशल मीडियावर स्वतःची हवा तयार करायची, फेक फॉलोअर्स वाढवायचे, रील्स बनवायच्या, मोदींना शिव्या द्यायच्या आणि स्वतःला देशाचा तारणहार समजायचं. पण जमिनीवर जनता विचारते, काम काय केलं? कारण ट्विटरवरच्या ट्रेंडने देश चालत नाही. देश चालतो जनतेच्या विश्वासावर. आजचा मतदार मूर्ख नाहीये. त्यांनी केजरीवालही पाहिलंय. मोठमोठ्या गप्पा, आंदोलन, क्रांती, भ्रष्टाचारमुक्त भारत आणि पुढे काय झालं तेही पाहिलंय. लोक आता काम बघतात. फक्त डायलॉगबाजीवर मतं मिळत नाहीत. पण या कॉक्रोच जनता पार्टीचं काम काय? ऑनलाईन राहा, तक्रारी करा, राग पसरवा, सरकारविरोधी वातावरण तयार करा, म्हणजे देशातील तरुणांना प्रेरणा देण्याऐवजी त्यांना निराशेच्या खड्ड्यात ढकलायचं आहे. आणि झुरळाचं ग्लोरिफिकेशन काय चाललंय? म्हणे झुरळ कुठल्याही परिस्थितीत जगतं. हो, गटरातही जगतं, घाणीतही जगतं, अंधारातही जगतं. आणि दिसलं की लोक चप्पल मारतात. देशाचा तरुण झुरळ नाहीये, तो मेहनती आहे, तो स्वाभिमानी आहे, तो सैनिकाचा मुलगा आहे, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो UPSC करणारा विद्यार्थी आहे, तो आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रभर अभ्यास करणारा मुलगा आहे. त्याला झुरळ म्हणून विकण्याचा प्रयत्न चाललाय. आणि गंमत म्हणजे या पार्टीचे फॉलोअर्स कुठून वाढतायत? पाकिस्तान, बांगलादेश, तुर्की, मिडल ईस्ट. बाहेरची अकाउंट्स मोदी विरोधात लगेच टाळ्या वाजवतात. भारतामध्ये काही पडीक लोक आहेतच, जिथे देशविरोधी तुकडा दिसेल तिथे जीप काढून पोचणारे. हे फक्त पाट्या बदलण्यात पटाईत आहेत. काल टूलकिट होतं, आज कॉक्रोच जनता पार्टी आहे. उद्या आणखी काही नाव येईल, चेहरा बदलेल, पण अजेंडा तोच राहील. भारतात अस्थिरता निर्माण करणं, देशात असंतोष पेटवायचा आणि त्यावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची, हा त्यांचा गेम आहे. राहुल गांधीसाठी सोशल मीडियावर हवा तयार केली गेली. जेनजी मोहिमा चालवल्या गेल्या. कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण निवडणुकीत जनता वेगळंच उत्तर देते. कारण जनता शेवटी विचारते, काम काय केलं? मोदींना हरवण्यासाठी घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते, संघटन उभं करावं लागतं, जनतेमध्ये जावं लागतं. फक्त ऑनलाईन बसून मोदी हटाव ट्रेंड चालवला की सरकार पडत नाही. मग ऑनलाईनच निवडणूक घ्या ना, ऑनलाईनच पंतप्रधान व्हा. राहुल गांधी तयारच आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून. आणि हो, काँग्रेसचेच काही लोक म्हणतायत की हा आम आदमी पार्टीचा पैदा आहे. म्हणजे विरोधकांमध्येच एक प्रकारवर संशय आहे. अण्णा आंदोलनात जे झालं, केजरीवाल सोबत जे झालं, त्याच ट्रिपचा हा नवीन भाग वाटतोय. आणि देशातील तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रश्न विचारा, सरकारलाही विचारा, विरोधकांना विचारा, पण कोणत्याही एका पक्षाचं अजेंड्याचं ऑनलाईन झुरळ बनू नका. कारण खरी क्रांती सिस्टीम बदलण्यासाठी असते, फक्त एका पक्षाचा द्वेष करण्यासाठी नव्हे. आज सोशल मीडिया हे पेल्यातील वादळ झालंय. आज ट्रेंड, उद्या एंड. अर्धनग्न कंटेंट टाकणाऱ्या इन्फ्लुएन्सरचे पण करोडो फॉलोअर्स असतात. मग त्यांना पंतप्रधान बनवायचं का? देश व्हायरल रील्सवर चालत नाही. देश चालतो नेतृत्वावर, विश्वासावर आणि देशभक्तीवर. भारताला बांगलादेश बनवण्याचं, काश्मीरसारखी अस्थिरता निर्माण करण्याचं, खलिस्तानी स्टाईल नरेटिव्ह तयार करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जनता ओळखते. रोहिंग्या हटाव मोहिमेनंतर अचानक देशविघातक शक्ती बाहेर येतात. हे योगायोग नसतात. जेहादी, वामपंथी, अर्बन नक्षलवादी, भारत तोडो गँग हे नवीन मुखवटे घेऊन समोर येतात. पण भारताची जनता आता जागी आहे. कारण हा देश झुरळांचा नाही आहे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, भगत सिंगांचा आहे. हा देश सावरकरांचा आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हा देश सैनिकांच्या बलिदानावर उभा आहे.
आणि म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टीसारखे ऑनलाईन फुगे काही दिवस सोशल मीडियावर चमकतील, रील्स बनवतील, हॅशटॅग चालवतील, पण शेवटी जनता त्यांना त्यांच्या जागेवर बसवेल. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की देशातील तरुणांना मेहनतीचा मार्ग दाखवला पाहिजे, ऑनलाईन आळशीपणाचा नाही, जर तुम्हालाही वाटत असेल की भारत व्हायरल रील्सवर नाही तर कष्ट, नेतृत्व आणि देशभक्तीवर चालतो, आणि जर तुम्हालाही वाटत असेल की देश तोडणाऱ्या अजेंड्यांना जोरदार उत्तर मिळालंच पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा भारताचा युवक झुरळ नाही, भारताची ताकद आहे. आणि अशाच रोखठोक, तडाखेबाज आणि सत्य बोलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.